पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा विठ्ठला हरी बोला हरी वरदा हरी विठ्ठला ज्ञानदेव महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संतराज महाराज रामचंद्र भगवान जय ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लिनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा पोहे सुदाम देवाचे पके मारी कोरडेची हाच थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाकार दुसरे चरण स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण आवाज त्याचा कमी ठेवा तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ऐका महिमा आवडीची बोरे खाय बिल्लींची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला प्राप्त प्रसंगी हरिनाम यज्ञ आहे उरुळगावमध्ये सर्वच महाराष्ट्रामध्ये काही नाही माझं तसंच असतंय तुम्ही वाढवायचा प्रयत्नच करू नका विठ्ठल विठ्ठल कोरोनाच्या महामारीमुळं संपूर्ण राज्य जग असं बंद पडलं होतं काय ईश्वरी संकेत होता आणि तर ते थोडं ढिलाई मिळाल्यामुळं कमीपणा आल्यामुळं आपल्याला हा आनंद परत लुटायला मिळतोय काय असेल ते देवाचे कारण देव झाले आपण महाराजांच्या वाणीतूनच ते समजून घ्यायचं आपलं डोकं कधी लावायचंच नाही विठ्ठल विठ्ठल ईश्वराला आणि महात्म्याला विसरून डोकं लावणारी माणसं मूर्खच असतात विठ्ठल त्याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये आणि चुकत नाही त्यांना तेव्हा प्रेमाचा महिमा सांगणारा
विश्वसंत जगद्गुरु तुकोबरायांचा छोटेखानी अभंग आहे, म्हणून मला खात्री करा एकदा. या ठिकाणी माझाही त्या कोरोनामध्ये नवा जन्म आहे, तुमच्या दर्शनाचा योग आहे. सर्वात जास्त मला बाबासाहेब इंगळे महाराजांचं ध्यान होतं. आता मोठा दिव्य भव्य सोहळा झाला, लाखो समाज होता. असे कीर्तनकारच पाहायला मिळणार नाहीत, क्वचित आहेत, बोटावर मोजण्या इतके, की त्यांनी आपलं जीवन संत साहित्याला वाहून घेतलं, परमार्थाला वाहून घेतलं. परमार्थ करणं, परमार्थ सांगणं वेगळं आणि परमार्थ जगणं त्याहून वेगळं. विठ्ठल आपण एक श्लोक ऐकता, नित्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नं पानं गृहे साधो संगम उपासते सततं धन्यो गृहस्थाश्रमा. गृहस्थाश्रमी जीवन असताना कसं ते जगावं याची उत्तम शिकवण. मी एक जरा कटू आहे पण सांगतो तुम्हाला. मिराशी महाराज, हरदे महाराज, तुमचंही बऱ्याच दिवसांनी दर्शन आहे, आमच्या बाळाचं होतं दर्शन, इकडचंच आहे आमचं. संभाजीराव जाधव महाराज, तुम्ही कधी आता 2 वर्षांनी पुन्हा भेटला. आमची एक बुवा लोकांची सवती जात आहे. जरा कटू आहे शब्द, पण काय करतात, आईशी कळवळ्याची ते त्यांना लावायचं, आपल्याला नाही. म्हणजे काय जात आहे, नुसतं लोकांचं खायचं ही आमची खरी जात. दम देऊन पुन्हा. पण सेवा घेतल्यानंतर माझ्या बीडला या आणि पहा, ते बोलवायचं, 2 गाड्या येऊ, 4 गाड्या येऊ. आणि उत्तम अशा प्रकारचं आतिथ्य कशाला म्हणतात, म्हणजे गृहस्थाश्रम कशाला म्हणतात, वैष्णवाचा आदर कसा करावा हे त्यांच्याकडे शिकण्यासारखं होतं. संत साहित्य तर पार तयार, कुणाच्या मुखातून कधी न ऐकलेली त्यांच्याकडून ऐकायला मिळायची. मग कधी भागवत सांगणार, गाथा सांगणार, ज्ञानेश्वरी सांगणार. अशा पद्धतीनं त्यांच्या जीवनाची खासियत होती. सर्वात मोठी देणगी ताल फार तयार. अगदी दासोपंतासारखा माझा मित्र असला, गोष्टीभाऊ असले, गंभीरभाऊ असले, अशोक भाऊ पंचा जरी वाजवाय बसले तरी त्यांनी हात जोडायचे, महाराज जपून घ्या जरा, विठ्ठल. ते काही वाजवणाऱ्याला अडचणीत नव्हते आणत, पण वाजवणाऱ्यालाच बाबा महाराज इंगळे उभे राहिले की दहशत वाटायची. कुठला चक्रधार टाकावा की नाही हा प्रश्न, मध्येच जर तोडा टाकला तर काय करणार हा प्रश्न आहे. असं एक उत्तम अशा प्रकारची सेवा आपल्याकडे होऊन गेलेली आहे. त्या महात्म्याचं आज आपल्यामध्ये असणं नाही आहे. उत्तम तीव्र कीर्ती मागे. त्यानंतर आपला सर्वांचा संगम आलेला आहे. सर्वात पहिले मी धन्यवाद देणार आहे. मला सकाळी आम्हा कुटुंबाला दोघावं बैताला, परवा मी पिंपळसुटीकडून कार्यक्रम करून येताना राशीनकडून गुरुवार यांचं ध्यान झालं, बसलेच समोर. एवढं वय झालं तरी गुरुजी बसून आहेत, टाळी वाजवीत झाला गुरुजीकडे. हा खरा परमार्थ आहे. एवढी मोठी संकट जरी आणि समोर उभी राहिली तरी धैर्य खचू दिलं नाही, भक्तिप्रेम कसुभर कमी होऊ दिलं नाही. अशा प्रकारे महाराज त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भजनामध्ये तयार झालो. आपणही ती सेवा सप्ताहाची उत्तम अशा प्रकारची यज्ञाची करत आहात. आता एक दुःख सर्वच राज्यात आहे. राज्यात म्हणण्यापेक्षा आपल्या पुणे जिल्ह्यात जास्त आहे. तुमच्याकडे नगर बरं आहे जरा. सप्ताहाचं वर्ष किती आहे सर? 27. पण गुणात्मक वाढ पाहिजे ती दिसत नाही. विठ्ठल स्पष्ट आरोप आहे तो, आणि तो कबूल करावा लागेल. तुम्हाला कुणालाही करावा लागेल. देणगी देणारे देणगी देतील. सप्ताहाच्या पंक्तीची 50 10 12 वर्षाची पुढची यादी तयार आहे. त्याच्यात काय आपण कमी नाही कुठे. पण भजनी ही मंडळी गेल्यानंतर भजन कोणी करायचं हा मोठा प्रश्न आहे. विठ्ठल हा भक्ती प्रेमाचा अभावच आहे. एक बाजूनं जरा तो कठोर वाटेल पण त्याला स्वीकारा. मी प्रेम महिमा, आवडीचा महिमा वगैरे सांगण्याचा जो अभंग शिबिर करता निवडलेला आहे त्याची, आणि त्या उदाहरणाकडे तुम्ही जायचं नाही, त्याच्यातून आपल्याकडे यायचे. परमार्थ जेव्हा सांगितला जातो, शिकवला जातो, तो आपल्या उद्धाराकरता हे एक पहिलं डोक्यात ठेवायचं. आणि सांगणारे कुणी दुबळे नाहीत, दुबळे नाहीत. त्यांना अनुभव आहे, अधिकार आहे, त्यांना ते आणि त्याचं ज्ञान आहे. अशा प्रकारे
म्हणून मी प्रेम महिमा म्हणून प्रेमाकरता एक 2 उदाहरणं आपल्या पुढे पटकन सांगतो. 2 कार्य होताना 2 अनेक गोष्टीने होतात. एक सामर्थ्याने कार्य होतं बळाने, आणि दुसरंही बळाने होतं, पण ते महिम्याचं बळ वेगळं, क्रियाशक्तीची बळ वेगळं, शब्दशक्तीचं बळ वेगळं, आणि ज्ञानशक्तीचं बळ वेगळं. पुढं सांगतो मी ते आहे ना. आणि ते महिम्याचं बळ सांगितलेलं आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. या 2-3चा उल्लेख मी फक्त करून जाणार आहे. पण प्रेम नावाची गोष्ट म्हटलं की आपल्याला फक्त आणि फक्त संसारातलं प्रेमच दिसतं, विषयातलं. पण प्रभूनं किंवा वेदानं, शास्त्रानं, पुराणाने जे सांगितलेलं प्रेम आहे की ज्या गवळणीनं प्रेम हे जगाला त्या काळात त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. हो, ते प्रेम नावाची गोष्ट आपल्याला या अभंगात महाराजांनी याचा महिमा सांगितलेला आहे. भक्ती देशामध्ये प्रेमाला प्रधान पहिलं महत्त्व आहे. प्रेम नसेल तर भक्ती व्यर्थ आहे. मी तुम्हाला एक साधं उदाहरण 2 देतो, चटकन देतो, संतांचीच देतो. पूर्वीच्या काळामध्ये बाई दळायला बसायची, वाजवायचं, हलकं वाजवायचं पाहिजे नाही. आणि ते नुसतं जातं ओढायचं नाही, गाणं म्हणून जातं ओढायचं. मला एक जुनं गाणं आठवतं, अभंगाचं कडवं नाही बरं का, डोक्यात नका ठेव. वाटच्या वाट सारा काय बघ तू खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला ग बाई. मी त्याला थांबवायचं कारण नाही, जात्यावर पेटी नसते आणि पकवाजही नसतो. जात फिरताना जो स्वर निघतो त्याला ती बरोबर स्वराला लावते, इतकी ती स्वरात तयार असते मावशी विठाला. म्हणून मी म्हटलं की जात्यावरचं गाणं आहे, तू काही पेटीचं फक्त सूरज त्याने वाजवायचं केलंच प्रयत्न. असं आहे. ज्या वेळेला ती माऊली जळायला बसते, दळते, त्यावेळेला दळण्याच्या पूर्वी किंवा ते जातं ओढताना तिनं काय पाहायचं असतं, लक्षात येतं की नाही कुणाला माहिती? तुमच्या आपल्या जवळचं उदाहरण घरात नाही. आता काही जातं राहिलं नाही हेही मला माहिती आहे, पण गाण्या करतात आहे की नाही? अजूनही आपल्याकडे घाणा घातल्याशिवाय घाणा कसं निघल, असंच आहे ना ते. आजही आमची इथं 2 गाणे होते माझी शेजारी, सईबाई सईबाई. काय असं जोरात मला कीर्तनकाराच्या स्वराला लाजवेल इतके गोड आहेत त्यांचे स्वर. विठाला विठाला. आणि काय एक श्रीवर्गाला भगवंताची देणगीच आहे महाराज. अशा पद्धतीने महाराज जात्यावर दळायला बसलेल्या बाईनं पहिला खुंटा पाहायचा असतो. काय खुंट? या खुंट शब्दामध्ये आणि भाव दळलेला आहे. परमार्थामध्ये भक्ती देशामध्ये भावाच्या बळकटतेला फार महत्व आहे. कसं कडवं डोक्यात येते? हलोनी या खुंट, भक्तिप्रेमाच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय हे एक डोक्यात ठेवा. अजिबात प्रेम डोक्यातून बाजूला जाऊ देऊ नका. प्रेम शब्दाचाच भावार्थ आहे. भावाची बळकटता प्रेम पाहिलं जातं. जाऊ दे, दुसरं उदाहरण हे तुकोबर आहे. आता नाथांचं देतो. नाथांनी अपूर्वच लिहिलं. नाथ महाराज म्हणतात, नथ घालणाऱ्या बाईचं नाक चांगलं असावं लागतं. आता तुम्ही कुणी नथीच घातलेले नाही, बोला तुम्हाला नथी नाही का? तुम्ही इथं येताना घातल्या नाहीत? बोला की तुम्हाला नथी नाहीत का? मी करायला सांगतो ना, दबू नका की. तुम्ही लेकी आहात, बहिणी आहात आमच्या, तुम्ही नथी केल्या नाहीत का यांना? बोला की नथी आहेत का? आहेत ना? मग सांगा बरं,
ती नथ घालून जर माऊलीच्या मंदिरात पांडुरंगा समोर आला असता तर पांडुरंगाला केवढा आनंद झाला असता, माझी लेक काय नटून आली. पण याच्या पुढं नाही, त्या भामट्या सोयऱ्यांच्या पुढेही नटून झाला. त्या नथीवरून एक मला उदाहरण आठवलं. मी बोलत असतो, सांगत असतो. कबीरांच्या काळातली गोष्ट आहे. एका शेजारी राहायची बाई, तिच्या मालकानं मोठ्या परिस्थिती फार दुबळे, इतके दुबळे की खायची एक एक वेळ पंचायत. मग दागिनं कशाचा, खायचंच मिळायचं नाही, पुरेपूर कपडा मिळायचा नाही. आता ते राहिलं नाही, आता कपडे भरपूर आहेत. काही काहींच्या घरात तर गेल्यानंतर हे घर आहे का कपड्याचं दुकान आहे असा प्रश्न पडतो. हो, मगाशी मी एक राऊत बाबांचं कीर्तन ऐकलं. ते तर फार कडक बोलले, फार मोठा अधिकारी महाराज, असं ऐकायच मिळत नाही. ते म्हणले सरपणाची गरजच नाही, आता कपडेच त्याला पूर्ण होतील, पुरे होतील जाळायला, इतके कपडे येते विठ्ठला. समाज एका बाजूला संत साहित्य राहताना एका बाजूला प्रवाहात वाहत किती गेलेलं पहा. ते म्हणतात निर्वाहापुरती अन्नाच्छाद, आश्रमाशी स्थान कोपी गुहा. सांगा ना, आपलं जे प्रेम आहे ते भगवंताकडे अधिकचं आहे का आपल्या देहाकडे अधिकचं आहे, याच्याकरता बोलतोय मी. नथ केल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यानं नथ केली आणि ते गपचूप तिला दाखवलं. खूप आनंद झाला तिला की माझी परिस्थिती नसताना माझ्या मालकाचं माझ्या अपार प्रेम आहे, त्याचं प्रतीक आहे ते. आपल्या पत्नीनं आपल्यावर प्रेम करावं असं ज्या पुरुषाला वाटतं त्यांनी गणित ऐका. दरवर्षी कमीत कमी 5 तोळे तिला करत चला, तुमच्यावर मरून पडल ती विठ्ठला. ते बघा त्यांचे हसायला लागले, त्या जरा हसू म्हटलं की नाही. काय सुंदर बाबांनी सांगितलं म्हणजे लोक ऐकतात, हे डोक्यातलं पहिलं काढा. बाबाचं किती ऐकायचं हे ठरूनच ऐकणारी बसलेली असतात. उद्धाराचं सांग नाही तर आणखी काय काय महिमा सांग, काही फरक पडत नसतो, लक्षात ठेवा. लोक ऐकतात पण ऐकत नाही, हे त्याचं उत्तर आहे. लोक ऐकतात पण ऐकत नाही. चला, माझा काही तो प्रतिबद्ध विषय नाही. नथ केल्याने तिला खूप आनंद झाला. शेजारी नथ घालूनच ती नथ उडवतच चालायची. मग तिने म्हणायची, कधी केली हो नथ, किती सुंदर आहे हो, किती माझ्यावर जीव, तिनं सांगायचं. खूप खूप नवऱ्याचं कौतुक नसावं, करू नये या मतातलं अजिबात तुमचं मत नाही. असं कौतुक करत करत महिमा गात, गुण गात सर्वांना ती नथ दाखवत समोरून कबीर महाराज येत होते. आणि कबीर महाराजांच्या पायावर तिने साष्टांग दंडवत घातलं. साष्टांग दंडवत लक्षात येतं ना. एरवीचे नमस्कार वेगळे, काही तर बहादर एका हाताने सलाम ठोकतात, तुझा बाप पहिला का 2 हात जोड त्यांनी दिले. काय जीवाव येतं कोणाला माहिती. आला मस्तक पायावर ठेवून नमस्कार वेगळा, आणि दंडवत काठी पडली की सर्वांगाने पडतं, तो अष्टांगाचं ते दर्शन दंडवत आहे. दंडवत घातलं, उभी राहिली. महाराजांना सांगावं लागलं नाही, महाराजच बोलले. मला माहिती आहे तू कशा करता पाया पडली आज आणि उभी राहिली पुढे. तुझ्या मालकानं तुला नथ केली, चांगली गोष्ट आहे. पण या मालकानं नथ केली एवढं कौतुक करते, पण या मालकानं केलेली नथ ज्या नाकात घालायची ते नाकच नसतं दिलं त्याने, तर काही बुचाड्यात अडकावली असते का नथी. बोला, आपल्याला नाक देणारा मोठा का नथ करणारा मोठा. मला वाटलं यातलं अंतर कळलं तरी देव लवकर कळेल. विठ्ठला आणि प्रेम नावाची गोष्ट विषयात अजिबात नाही, डोक्यातलं काढून टाका. ते फक्त देवाचं देणे, प्रेम देवाचे देणे असं ते आहे. विषयात प्रेम आपण समजतो तोच पहिला अज्ञानाचा भाग आहे. त्यानुसार त्याला उभ्या दिल्या. विषयाचे म्हणजे कांद्याचा रस काढून त्याला अमृत नाव ठेवणं, हा जसा शुद्ध बावळटपणा तसाच आपला आहे, लक्षात ठेवा. तेव्हा मी याच्याकरता बोलत होतो की नथ घालणाऱ्या बाईचं नाक चांगलं असावं लागतं. कबीराने विचारलं, बोलले, जिसने नथनी की उसी स्मरी बारोबार.
जिसने वो नाग दिया उसी को भुली गई गवार. मी कुणाच्या तरी मुळे चालतो, बोलतो, राहतो, हे सर्व उपभोगतो. मला कुणीतरी मालक आहे. हा मालक विसर, मालकाचा विसर हा परमार्थातला पहिला अपराध. विठ्ठल म्हणजे माझ्या सतत डोक्यात असलं पाहिजे की मी कीर्तनाला उभा राहील, मी करत नाही, तो करवतो. भक्तीचं हे वर्मच अशा प्रकारचं संतांनी मांडलं. त्याच्यात जात नाही, मी अधिकच पुढे जातो. मी 2 उदाहरणं तुमच्या पुढे मांडलेली आहेत की भावाची बळकटता. प्रेम आपण म्हणतो की प्रेमाविन भजन नाकाविन नाही का, नाकाने न शोभती खरी गोष्ट आहे. तसं प्रेमाने भजन उठून दिसतं, ते देवाला जवळ करतं. प्रेम हा, भक्ती प्रेम हा देवाला जवळ घेऊन जाणारा सर्वातला उत्तम सोपा उपाय. विठ्ठल या अभंगात केवळ प्रेम सांगितलं नाही, प्रेमाचा महिमा सांगितलेला आहे. प्रेमाची शीग आहे. प्रेम आपण त्यानं दिलेलंच आहे, त्याला द्यायचं. आपल्याला विसर पडला तो भाग पुढचा आहे. चला मी पुढे जातो. तेव्हा प्रेम महिमा सांगताना मी थोडं चिंतन आपल्या पुढे सांगतो की शक्ती आहे व क्रिया शक्ती आहे. ज्या वेळेला हनुमंतराय सीतेच्या शोधाला गेले अशोकवनात आणि गेल्या गेल्या सांगितलं, आई साहेब भूक फार लागली. बोले हनुमंता बोले ना आई साहेब. म्हणजे शेजारी बाग आहे, बागेमध्ये जा. फक्त एक माझा आदेश आहे, फक्त खाली पडलेली फळं खायची, तोडायची नाही. दुष्ट असतात हे राक्षस रोग. आज्ञा आहे. आता ह्यांच्या पुढे काय करतात, पण आईचं ऐकायचं ना, आई साहेबाचं. ते गेले हनुमंतराय, पडलेलीच खायची खाली. मग ते काही खालची पडलेलीच होती आधी, ते वेचून खात नाही बसले. हनुमंतराय होते ते. त्यांनी काय केलं, ते झाडाचं बुंदच धरलं आणि घटा 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 हलवलं. सारी नुसती फळं नाही, कळ्या बिळ्या सर्व पाळलं आणि ती फळं खायली. लक्षात ठेवा, ही क्रियाशक्ती आहे. त्या पुढं चालला जरा. शब्दशक्ती आहे. काही वेळेला क्रिया नाही, शब्द त्या ठिकाणी आणि कामाला येते. एकदा राम प्रभू आणि सीतामाई शेजारी बसल्या होत्या. समोर लक्ष्मण होते, ते सतत उभेच राहायचे. अशी सन्मुख तो उभा असं म्हटलं ना, शेवेतच. आणि मग काय सीतामाईला वाटलं, सीतामाईने एक प्रश्न केला लक्ष्मणा बोला ना. दोन्ही पायाकडे बोट केलं. हे पाय मोठे का ते पाय मोठे? म्हणजे रामाचे पाय मोठे का माझे पाय मोठे? आता याला धर्मसंकट म्हणायचं बरं का. इथे ज्ञान नाही, इथे क्रिया नाही. शब्द फार गोड वापरले, अचूक वापरले. ते पुन्हा पुन्हा जे सांगितले जातात त्यात शब्दशक्ती आहे. म्हणजे रामाचं पाय मोठे म्हणावं तर वहिनी दुखवतील, आईसाहेब दुखवतील. त्यांचं मोठं म्हणावं तर बंधूचा अपमान होण्याचा प्रमाद किंवा दोष आपल्याला लागेल. मग बरोबर शब्द वापरले. म्हणले या पायामुळे हे पाय मोठे आहेत. कळतंय ना तुम्हाला? आता हे नाही कळलं तर अजूनही 27 वर्षी सप्ताह केलं तर काय उपयोग होणार आहे? विठाला क्रियाशक्ती, शब्दशक्ती आणि आता पुढं आहे ते ज्ञानशक्ती. ज्या वेळेला युद्ध चाललं, रावण काही पडे ना, आणि विभीषणाने सांगितलं की असं असं करावं लागेल तरच त्याचं मरण आहे. थोडी का होईना पाठ प्रभूनं त्याला दाखवली पाहिजे. आता तोंडाने सांगितलं, पण म्हणले प्राण जाय फिर बचन न जाय. क्षत्रियाने मरण पत्करावं का पाठ दाखवावी? काय मत आहे क्षत्रियांनी? काय सांगते? मरण पत्करावं शास्त्रनीती आहे. मग नाही म्हणले पाठ काही करणार नाही. मग चालेल, पराजय झाला चालेल, मरण आलं काय जे व्हायचं असेल ते होईल, पटके दाखवणार नाही. म्हणून हनुमंतराय बुद्धिमत्ताम वरिष्ठम, त्यानेच दिलेल्या बुद्धीचा उपर तिथं वापर केला, ज्ञानशक्तीचा. हे लढता लढता हनुमंतरायाने शेपटीला आज्ञा केली की जरा आपला कार्यक्रम करा, आपलं काम करा.
पण ती शेपटी मागून जायची आणि अशी कानाच्या मागे गुदगुल्या करायची. ते हनुमंतराय असे रामराय असे झाडायचे. बरं एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा जरा काय एकदम विसर पडला, पटकन असं पाठण केली मागं. म्हणले काम झालं. टाळीच वाजवली सर्वांनी. लक्षात ठेव, हे ज्ञानशक्ती सांगतो. आता इथे महिमेची शक्ती आहे. महिमा ही नावाची गोष्ट जी आपल्याला आहे, महिमा प्रत्येक व्यक्तीत आहे बरं का. हो, मग इथे काही वस्तूचा महिमा असतो. मी तुम्हाला 2-4 आणि त्याच्यातली उदाहरणं देतो, पटकन देतो. कासव असते, कासव, आणि तिची पिल्लं असतात. ती कासवीन आपल्या पिलाला पाजीत नाही, नुसती बघते. हा दृष्टीचा महिमा आहे तिच्या. हा तिला दिलेलं वरदान आहे, तिला दिलेली ती देण आहे. उगा तुम्ही प्रयोग करू नका बरं का कोणी, कासवीसारखा. नाहीतर बाळ तिथं ठेवायचं आणि इथं बसायचं, नाही वाढणार. कासवीचे बाळ वाटे कृपादृष्टी, हा महिमा आहे. जाऊ दे, ते नाही कळलं तर पुढचं सांगतो. अजून परीस नावाचा धातू आहे, परीस नावाची. मी नाही पाहिलं बरं का, फक्त संत सांगतात म्हणून आम्ही सांगतो. हो, मी परीस पाहिला असता तर उरळगावात कीर्तन करायला आलोच नसतो. आहे की नाही? काय कमी मग सोन्याला लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परीसचे आहे. परीसाचा महिमा काय, लोखंडाला स्पर्श झाला की सोनं. कोणी बसल्या बसल्या म्हणाल की कुठे आहे तो परीस, तुम्हाला प्राप्तच करून घ्यायचा असेल तर 100 यज्ञ करा आणि स्वर्गात जा. आपण सहज काही वाक्य बोलतो आणि ती खरीच असतात. की स्वर्ग कोणी पाहिला असं म्हणतो की नाही, मेल्यावर स्वर्ग दिसतो, मेल्यानंतर त्याला दिसला की नाही हे आपल्याला माहित नाही. आपण जिवंत येतपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाही. पण ज्ञानोबाने म्हणतात शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. गणित आहे ना तिथं, ज्ञानेश्वरीतलं गणित आहे, माऊलीचं बोलणं आहे. ऐरावती सारखे वाहन, अमरत्व हे सिंहासन, राजधानी भुवन अमरावती, त्या भोगामध्ये सर्वांचा उल्लेख आहे. कल्पतरू नावाचं झाड आहे. त्या झाडाखाली बसल्याबरोबर जी इच्छा आपण करू ना, कल्पतरू खाली फळे येते मागितली. बरोबर आहे की नाही? हे तुकोबराय बोलतात. तिथे कल्पतरूच्या बगीचा, चिंतामणीच्या भूमिका. पण तो कल्पतरूची एक अडचण सांगतो तुम्हाला. शहाणा मनुष्य असेल, त्याला त्याचं ज्ञान असेल, मागणीचा विचार त्याला योग्य कळला तर बरं आहे. उगा एखादं बावळट गेलं आणि चुकून गेलं, कसं काय गेलं कोणाला माहिती. काय त्याचं पूर्व ठेवा होतं आणि ते कल्पतरू खाली गेलं. आणि त्याला लागली होती भूक. म्हणलं भूक लागली म्हणल्याबरोबर न मागता न मागिता आली ना, इच्छा केल्याबरोबर. तुका म्हणे आम्ही जी इच्छा करू आणि ती कल्पतरू पुरवितो, देवाला दिलेला आणि उपमेचा उदाहरण दे. झालं जेवण तर आणि आलं शून्यात आरामाला असलं तर बरं. मग आली पलंगण आणि ते आता बावळटच होतं. आणि ते म्हणलं हे यायला लागलं एकदम. भूत नाही तर आलं ना समोर, भूतच उभं राहिलं. आता भूत सुद्धा मी काही पाहिलं नाही, तुम्ही पाहिलं असलं तर आता काही सांगून मी वर्णन करून काढणार नाही. लक्षात ठेवा, ते भूत म्हणलं खाणार तर नाही, टाकला खाऊन. काय कल्पतरू आहे पण त्याचा महिमा कळला तर आहे ना. आहे प्रत्येक गोष्टीत महिमा आहे. परिसाचा महिमा आहे, कल्पतरूचा महिमा आहे, हे सारं महिमा आहे. त्याच्यात मी आता थोडे 2-4 महिमा सांगतो. तीर्थ महिमा, नाम महिमा आहे, तीर्थ महिमा आहे, देवाचा महिमा आहे, अगदी भक्तीचा महिमा वगैरे वगैरे तुम्हाला पहिले अशा प्रकारची सांग. तीर्थाचा महिमा आहे. काही गंगेचा महिमा सांगितला. शुचित विशुची गंगा हो, पाप जातं गंगेच्या स्नानानं. अशा प्रकारचं आपल्याला एक माहिती आहे, 3.5 कोटी तीर्थ फक्त एकदा चंद्रभागा पाहिले आपल्याला तेवढं पुण्य मिळतं. नको म्हणायला आपल्याला. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखली. खेतपट आहे की नाही. म्हणून तर विधी पंढरीत गेल्यानंतर अजिबात दर्शनाच्या बारीला लागायचं नाही, अजिबात गर्दीमध्ये. तो विधी तुकोबरायांनी सांगितलाच नाही. दर्शन करू नये असं मत नाही, पण कशाला कुदत बसता. कुठे नका पाहू हरिकथा, करा हरिकथा. तेथे असे देवबाई कडवी नुसती म्हणायची नाहीत, आपण जगायची आहे. लक्षात ठेवा. चंद्रभागे स्नानन विधी तो हरी
कथा मला ते चंद्रभागेने एक गोष्ट आठवली मला रामचंद्र महाराज नागपूरकरांची सांगतो मी. एक शिक्षित मुलगा त्या काळात महाराजांच्या काळामध्ये पंढरीला गेला. पंढरीला गेल्यानंतर आता आराम झाला, मुक्काम झाला, चला म्हणले आता चंद्रभागेला स्नान करायचं. धर्मशाळा होती जुन्या काळात, तिथे पाण्याची व्यवस्था होती नळाच्या. तो आता शिकलेला मुलगा असला म्हणला तुम्ही इथंच बोळी आहे, तुमचं हे आम्हाला पटत नाही. म्हणले काय पटत नाही रे? नाही म्हणले आता हे जे नळानं पाणी येतं ते कशाचं आहे? चंद्रभागेचंच आहे. ऐकी ना, तिथून टाकीत टाकलं आणि टाकीतूनही परत धर्मशाळेत आलं, रूममध्ये आलं, हे पाणीच आहे की चंद्रभागेचंच आहे. नाही म्हणले त्याच्यात थोडं अंतर आहे, त्याची महती नाही. आता तिथं चंद्रभागे वाळवंटी प्रातस्नानाची आपण म्हणतो की नाही, चंद्रभागे करिता स्नान अशा तुझे दोष जाती वगैरे वगैरे खूप म्हणत असतो. लक्षात ठेवा. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, त्या जागेचा तो महिमा आहे. तिथं संत नाचले, आम्हाला नाही. हे पाणी ते पाणी काय फरक आहे? आता एक वारकरी फार हुशार होता. बरेच वेळेला आपल्याला असं वाटतं की वारकरी भोळे आहेत, हुशार नाही, त्यांना कळत नाही. हा एक आपल्या डोक्यात गैरसमजच आहे. मी गैरसमज मानण्यापेक्षा सांगू का, हा शुद्ध बावळटपणाच आहे. विठ्ठल त्याने एक गोष्ट सांगितली, त्याला मला एक गोष्ट सांगतो तुला मी. एक यात्रेकरू काशीला गेलं, काशीला, आणि काशीला गेल्यानंतर ती आपले पूर्वी बडवी असायची. गुरुवर्य रामदास बाबा मनसुखांचा उपकार आहे वारकरी संप्रदायावर, तसा वैद्यबाबांचा उपकार म्हणून मृदंग वाजतोय. जुने अध्यापक शिक्षक आहेत त्यांचा उपकार म्हणून कीर्तनकार आहेत, म्हणून गाणं वाजवणं सर्व परमार्थाचं वैभव आहे. तेव्हा पंडे असतात तिकडे, ते बडवे पंड्याच्या घरी एका उतरला. तो पायीच प्रवास करायचा, पूर्वी परिस्थिती नव्हती, थोडे पैसे असल्यामुळे छोट्या गरीब पंड्याकडे तो उतरला. त्या पंड्याने आपल्या उपजीविकेकरता खाली उतरायला त्याला जागा, एकटाच होता बिचार, घरात कुणी नव्हतं, आणि वर फळ्याचा मजला केला होता. यात्रेकरू आला की तो फळ्याच्या मजल्यावर त्याला उतरायला जागा द्यायचा आणि हा खाली राहायचा. मला गोष्टीचं महत्त्व आणि जे प्रतिपाद्य चिंतन आहे ते सांगायचं आहे की चंद्रभागा आणि चंद्रभागेतून नळातून येणाऱ्या पाण्यातला फरक, याच्याकरता तो वारकरी त्याला गोष्ट सांगतोय. म्हणजे काय झालं, यात्रेकरू थकला होता, दमला होता. थकल्यामुळं दमल्यामुळं म्हणा, त्याच्या नेहमीच्या पडिले वळण इंद्रिया सकळ, काय झोपेत कुणाचं काय होतं काही सांगता येत नाही. काही माणसं मी झोपेत अशी पाहिली की ज्या बाजूला ऊस असतं झोपताना त्या बाजूला सकाळी पायी येतात, होतं असं बरं का. काही काही माणसं आपला आपणच बिछाना गुंडाळतात आणि झोपेतच चालायला लागतात, अशी माणसं आहेत भरपूर. काही घोरतात. आता माझ्या शेजारी मी कुणाला झोपू देत नाही, कारण मी त्याला सांगत असतो तुला झोपायचं असेल तर रात्रभर जागं राहावं लागेल, इतका मी घोर होतो. चेअरमन मला सुद्धा माहित नव्हतं, पण लय फार जण म्हणले महाराज तुम्ही फार घोरता, पण नाही विश्वास बसला. पण ज्या वेळेस मालकीन म्हटली ना तुम्ही फार घोरता, मग विश्वास बसला. ते मला का इतरांनी सांगून तुमचा विश्वास बसला नाही? विश्वास बसण्याकरता सुद्धा विश्वास पात्र माणूस समोरचा लागतो. तर डोक्यात येतोय का, जिने आपला विश्वास जिंकलेला आहे, काही सेवेच्या माध्यमातून, काही प्रेमाच्या माध्यमातून, हे कष्ट आहे त्याच्यामध्ये. सहज नाही विश्वास लगी आहे काय की कुणाचा उगाच संताची पायी हा माझा विश्वास लगेच बसतो का? निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास लगेच होतो का? जन्मजन्माचा परमार्थ आहे तो, जन्मजन्माची भक्तीची साध शिदोरी येते. तेव्हा आपलं चिंतन आणि गोष्ट अशी चालली. तो रात्रीचा यात्रेकरू झोपलेला थकल्यामुळं त्याला रात्रीच लघवी झाली झोपेत. आणि योग असा जी पंड्या जो होता ना त्याला तोंड उघडं ठेवायची सवय होती झोपेत. आता हा लघुशंका केल्यानंतर ते आलं खाली तोंडात. थोडं केळसवाणी पण ऐका ना, थोडं ऐका की काय त्याला गेलाच आहे. म्हणजे फरक सांगतोय मी. तो खालून पंड्या बोलायला लागला, इसा ठंडा ठंडा क्या लगता है, ठंडा ठंडा क्या लगता है. त्या यात्रेकरूच्या पटकन लक्षात आलं, झोपेत होतो पण त्यांनी ते ऐकलं आणि पटकन वरून बोललो, कोई नाही यात्रे पंडित जी भैया ये गंगा मैया है.
हे तिकडची भाषा जर नाही आली तरी उत्तर प्रदेशात ती उडकी मुडकी बोलायची. हे पाणी सांडलंय. पंड्या बोलतो, ते यात्रेकर बोलतो, पंड्याजी भैया ये गंगा मैया है. तर खालून पंड्या बोलायला यात्रेकर भाई ये सचमुच गंगा मैया है. पूरी सचमुच गंगा मैया है. सचमुच गंगा मैया है लेकिन ऐसी खट्टी मिट्टी क्यों लगती बरी. खट्टी मिट्टी ते खालून बोलायला लागलं. सावर त्यांनी हुशार ते वरचं जे होतं ना ते फारच हुशार. अरे पंडित जी भैया मैं सच की कहता हूँ, झूठ नहीं कहता. ये सचमुच गंगा मैया है लेकिन हमारे पेट में 3 तार फिल्टर होकर नीचे आ रही है इसलिए खट्टी मेरी. काही जागेला, काही व्यक्तिमत्वाला, काही गोष्टीला महिमा जो सांगितला त्याचं कारण चंद्रभागेची महिमा सांगितला. हे कोण कोणाला सांगतात तुकोबरा, त्याचं संतांनी खूपच मोठं. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थ मध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरणा. काय महिमा आहे. महाराज म्हणतात अवघीच पापे गेली दिगंतरीन वैकुंठ पंढरी देखल्या. गंगेचा महिमा, चंद्रभागेचा महिमा, तीर्थाचा महिमा, देवाचाही महिमाचा की. सुंदर पाहता रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोप वेशू, महिमा वर्णिता महेशू जेने मस्तकी वंदिला. अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत. तुम्हाला नामाचा महिमा आहे. ऐका मी तो अल्पमती काय वर्णू तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. मी इतकं सांगत जे आलो त्याचं कारण अभंग प्रवेशा करता. या अभंगात प्रेमाचा महिमा आहे. मी तीर्थाचा, देवाचा, संतांचा एक महिमा आहे तेही सांगून जातो आणि मग आपल्या प्रेमाच्या महिम्याकडे येतो. काय संतांचा महिमा आहे तर शास्त्रामध्ये, वेदांतामध्ये, संत वाङ्मयामध्ये मोक्ष कशाने मिळतो बोला. रामदेवराय म्हणतात ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हा तो भरून. ओवी ऐकायची तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किरणाई आन परी थारी ऐसे मन शुद्ध व्हावे. म्हणजे निश्चितता केली शास्त्राने, संतांनी, वेदाने की मोक्ष करता ज्ञान लागतं. पण इथं महिमा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. वेदोसी नाराजाली झाली बोले ऐसा संताचा महिमा. झाले रायाची सीमा. आता याचा आरंभ काय अभंगाचा नाही माहित.
आलिंगन घडे मोक्षाचा युजता जोडे मोक्षाचा युजता जोडे मोक्षाचा युजता जोडे आलिंगन घडे मोक्षाचा युजता जोडे मोक्षाचा युजता जोडे मोक्षाचा युजता जोडे आलिंगन घडे मोक्षाचा युजता जोडे मोक्षाचा युजता जोडे मोक्षाचा युजता जोडे मोक्षाचा आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया. आता नुसता आलिंगन शब्दाचा अर्थ वरवर घेऊ नये आपण तर मिठ्याच मारतो एकमेकाला. त्या काहीच्या कीर्तनात तर मिठ्याच सुरू झाल्यात विठ्ठल. प्रताप नाही हो कीर्तन साधनेची कीर्तन क्षेत्राची. मी काय त्याच्यावर जात नाही त्या व्हिडिओच्या त्या बातमीवर. मला काय त्याचं देणं घेणं नाही फार नाही. काय झालंय बऱ्याच लोकांचा असं समज आहे की वारकरी भामटे आहेत, वारकरी चोर आहेत, वारकरी लबाड आहेत, माळकरी बोंधू म्हणजे अनेक आरोप करतात ना. असं नाही, ते डोक्यातलं काढा. लबाडांनी भामट्यांनी या मंडळींनी खोट्यांनी माळा घातल्या आणि ती आमच्यात आली, त्यांनी अगोदर केला विठ्ठला मी ते आबासाहेब गोडसेंची प्रतिक्रिया मीडियावर दिलेली ऐकली मगाशी, मला फार आवडलं ते. मी त्याचा काही विस्तार करत नाही, ते त्या घाणीत जातही नाही. आता नाईलाजाने आबाला बोलावं लागलं समोर आल्या. माझ्याही पुढे मीडियावाले आले तर बोलावंच लागेल मला. मग विठ्ठला दुराचार करणारी कधी महात्मा होत नाहीत, वारकरी होत नाहीत, संत होत नाहीत. हे डोक्यात ठेवत चला. आपलं चिंतन असं चाललेलं आहे की संतांचा महिमा आहे, नामाचा महिमा आहे, तीर्थाचा महिमा आहे, देवाचा महिमा आहे, तसा प्रेमाचा महिमा आहे. प्रेम काय देतं याच्यापेक्षा प्रेमानं काय दिलं नाही. मी थोडं अभंगात जाताना एक 2 उदाहरणं दिलेली त्याची. ती पुराण काळातली आहेत. त्या पुराण काळाच्या उदाहरणाबरोबर वर्तमानात आपण यायचं की आपल्याला सुद्धा तुमच्यात कोण असं आहे मला बोटवरून कोण सांगा की माझ्या घरी देव यावा असं कोणाला वाटत नाही. बोला की अहो देवाचे क्षुल्लक भक्ती करणारी आमच्यासारखी माणसं, पण वेताळ गुरुजीचे पाय माझ्या घरी लागले पाहिजेत ही भाव आहे, हा भाव आहे, प्रेम आहे, शुद्ध आहे, निष्ठा आहे ती. ठीक आहे. अशी अनंत भक्त राशी ज्याच्या नामानं तरले तर ती हा भरोसा. मग तो देव माझ्या घरी यावा असं वाटत नाही का आपल्याला? बोला की तुकोबारायांनी ती साक्ष सांगितली. महाराज म्हणले पाहुणे घराशी माझी आले काय करू त्यांच्या घरी गेलो. आपल्या घरी देव नको येऊ देत, पण देव घरात कायमचा राहू देत एवढं तरी आठवत चला. आता ते घर म्हणजे हे घर, बाकीचं काही बोलायचं नाही. चला पुढे जातो मी चटकन आणि विचारात येणार आहे. आवड ही गोष्ट अशी आहे, लक्षात ठेवा, सर्वांची सारखी नाही. पण देवाला आवडणारं प्रेम जपणारी माणसं कमी आहेत आणि देहावर प्रेम करणारी जास्त आहेत. माईकावर प्रेम जास्त करणारी आहेत का भक्तीवर प्रेम करणारी जास्त आहे? ज्ञानोबाचं काय मत आहे याच्याबद्दल नाही माहिती. मी ओळा सांगू. प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरून म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विसर म्हणजेच देवाचा विसर. आपलं कसं झालं सांगू तुम्हाला. फार गोड गोष्ट सांगितली ज्ञानोबारायांनी. प्रेममूर्ती परमात्मा आपल्याच हृदयात राहतो, तो काही बाहेर नाही. त्याच्याकरता उपाय सांगितला. अवघ्या दशाईने साधती मुख्य उपासना सगुण भुक्ती प्रगटे हृदयाची मूर्ती भावशुद्धी जाणून या. असं ते खूप चिंतन गोड आहे. 2-3 गोष्टी सांगून मी पटकन त्या गोष्टीकडे जातो, पटकन जातो. दूध
हे गोचेडाचे किती किलोमीटर दूर असतं? हा, ऐकताय ना तुम्ही? म्हणजे हा किलोमीटर असतं का फुटावं तरी तिथंच एक पदर. नावनोबाराय बोलले ना, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. मग आता ती गोचिडाची जात दुधाचं सेवन करते का रक्ताचं सेवन करते? हा, अहो रक्ताच्या जवळ असून त्याला आणि दुधाच्या जवळ असून त्याला दूध कळत नाही. पाहे पा दूध पवित्र आणि चला, नाही कळलं तर दुसरं. एकाच ठिकाणी दोघाचा जन्म आहे, एकच चिखलामध्ये. कमलही तिथंच जन्माला येतं आणि बिडूकही तिथंच राहतं. पण कमलातल्या मकरंदाचा आनंद बेडूक लुटतं का भुंगा लुटतो? किती सोपं केली ज्ञानेश्वरी. दुरून येतो भोंगा का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परी परागू सेविजे भ्रमरी राची खलची उरे. 3 दृष्टांत आहेत तिथं. ज्ञानोबा काही कमी नाही दृष्टांतात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची येतं पाठ आहे तुमचं. चला पुढे जातो. आपल्या पुढच्या पिढीला गरिबीच आली तर असं एका बाबाच्या डोक्यात आलं. माणसं स्वतःच्या काळजीपेक्षा दुसऱ्याची काळजी घेण्यामध्ये मला वाटतं अधिकचा वेळ घेत असतात, वेळ घालवत असतात. पण दुसऱ्याची काळजी करता करता मी कोण आहे, नेमकं माझं काय स्वरूप आहे हे विसरूनच जातात. असंच होतं जीवनामध्ये. तेव्हा ते पुढं गरिबी येऊ नये म्हणून एका आजोबाने नातवंड करता, पूर्वी काही असं बंगले नव्हते, असे नव्हते फ्लॅट वगैरे, मोठे वाडे असायचे, आहे की नाही? अजूनही काही काही गावाला वाडे आहेत. आता ते फक्त बाहेरच्या भिंतीच दिसतात. मी पेशोरला गेलो होतो कीर्तनाला कन्नडमध्ये, आणि एका घरामध्ये कुटुंबात मला जेवायला नेलं, जुन्या प्रकारचा वाडा पद्धतीचा. अशी पाहिले मी. इतकं काही आतोटीने बनवलेला. जर चेअरमन नवरदेव पाहायला आला आणि पाहुणे मुलीला पाहायला आले ना, तर बाहेरच्या पाहुण्याला आतली महिला दिसणार नाही, आतली माणसं दिसणार नाही, पण आतल्यानं झरोक्यातून पाहिलं की कोण आलंय ते तिथून दिसणार. इतकं तो रचलेला वाडा, जुन्या पद्धती, जुन्या अशा. त्यानं काय केलं, पूर्वी काही फरच्या नव्हत्या, परवर होतं. परवर शब्द वापरला ना ज्ञानोबरांनी. त्याच्यात पुरून ठेवले, मोहरा पुरल्या, सोनच पुरलं, नोटा नाही पुरल्या बरं का. ते हुशार होतं पण, नोटा कुजून जातील ना, सोनं चांदी असं हिरे पुरून ठेवलं. पुढे बापाला माहीत झालं मुलाला त्याच्या, पण त्याच्या बापाने याला सांगायचंच विसरून गेला मरून. सांगता सांगू काय त्याच्या मनात आलं की याला सांगितलं तर उडवून टाकील, गाडीच गेलं, पळतच जाईल, काहीच करील म्हणून का काय ते सांगायचं विसरून गेलो. आणि पुढे दिवस इतके खाली आले, वाईट आले की अर्धा आणि जेवणावर उपाशी झोपावं लागायचं. बरं, जेवणाची त्याची सवय जी असायची ना, काही माणसाला ठराविक ठिकाणी जेवलं तर झोप येतं चांगली. तुमच्यातलंच सांगतो, आपल्यातलं. काही माणसाला दुसऱ्याच्या गावाला, दुसऱ्याच्या घरी झोपच येत नाही. आहे ना तुमच्यात असं काय? जागा बदलली की झोप येत नाही. तसंच त्याच जागेवर बसायचं आणि मिठाबरोबर भाकरी खायचं. काय ज्ञानोबराय बोलले, होवी निदैवाच्या परिवरी. त्याला ज्ञानोबरायांनी निदैवी मानलेलं आहे. त्याला बघू नका, आपलं तेच झालंय. आपल्याला काही फार प्रेम देणारा देव दूर नाही, अगदी जवळच आहे. मी आवडी करता, आवड प्रत्येकाची भिन्न आहे, प्रेम प्रत्येकाचं भिन्न आहे. प्रेम देणारा देव कुठं राहतो? एक बाबासाहेब गोष्ट सांगायची, ती सांगून जातो पटकन. एका वारकऱ्याला एकाने 100 रुपये दिले. म्हणजे जुन्या काळातले 100 बरं का. आता तुम्हाला 100ची पूर्ण किंमत नाही वाटणार. माझं लग्न झालं त्यावेळेला 250 रुपयाला तोळा होता बाळा. माझं खरं वाटत नसेल तर सकाळ भाऊला विचार, की तुमचे मित्र बोलत होते रात्री कीर्तनात. भाऊचाच आहे ना, लगे ओळखलं मी तुला, फिगरवून विठाला
संभाजी अजून एक तुम्हाला सांगतो जाता जाता सुदामराव, अलीकडे हे एक डोक्यात बावळटपणा लोकांशी, जास्त पैसे घेतो तो बुवा लई मोठा, लई गर्दी. एकदम मूर्ख आहात तुम्ही. जे ते नाही मूर्ख, आणणारी महामूर्ख आहेत. विठ्ठल स्पर्धाच लागली. भक्ती करतात त्यांचा वापर कमी आहे, पण लौकिका करतात त्यांच्या वापराला ते चांगलेच आहेत तसे. चला त्याला वाईट म्हणा बिचारा. 250 रुपये तोळा होता आणि 2 तोळे एका कीर्तनाच्या दक्षिणेत आम्हाला यायचे. 500 रुपये मिळायचे कीर्तनाचे. त्या काळातले 500 रुपये म्हणजे किती तोळे नाना? 2 तोळे. मग आता तुम्ही 2 तोळ्याची मला देताल का आता इथं दक्षिणा? बुवा कधी जीव नको पण हे गोठाळा घालून. लाख रुपये किंमत होते हो. 100ला फार किंमत. 100चा उपयोग काय करायचं? वारकऱ्याला काही धनाशी देणं घेणं नाही. त्याचं ध्येय देव आहे, त्याचं ध्येय नाम आहे, त्याचं ध्येय भक्ती आहे. ते 100चा उपयोग करायचा. दिलेलं नाही म्हणता येत नाही. श्रद्धेने दिले. 2 वेळेला जेवायचं, गरजेपुरता कपडा मिळायचा. आळंदी पंढरी, पंढरी आळंदी. आणि मग ते गावात मुक्कामाला गेलं की काय करायचं? 100 रोज नवे अभंग म्हणायचं. त्याचा एक नियम असायचा. बाकीचे नियम करायचंच. आणि अभंग झाल्याची खूणगाठ म्हणून रुपये आदळायचा. असे 100 रुपये आदळले की म्हणायचे आज 100 अभंग झाले. आणि मग ते आपलं झोपायची तयारी करायची. हे 100 रुपये एका बामट्याने बघितले, त्याचं त्याच्यावर ध्यान गेलं. मग एवढं हाणायचं म्हटलं आता. आता ते 100 हाणायचे. मग काय करायचं? तेच सारखे व्हायचं ना. हुशार असतात चोर महाराज. चोरीचा धंदा सुद्धा एवढा बावळट माणसाचा हे डोक्यातून काढून टाका. फार चालाक लागते बुद्धी, फार हुशारी लागते. बघा तुम्ही बुद्धी असते. तुम्ही असं कधी ऐकलं का की चोराने गंधगुळी चोरली? ऐकलं का रे बाळा तू? नाही ऐकलं. म्हणजे किती हुशार आहेत बघ ना. 100 डोळा म्हणला तर वारकरीच झालं. ते त्यांनी कोट घालायचा, यांनी घातला, फेटा घातला, अंगर घातला, निघाल पाहिजे. आता वारकऱ्याला भोळं समजणारी माणसं बरीच आहेत. त्यातलाही तो, त्याला वाटलं हे वारकऱ्याला काय कळतंय, पण त्यांनी आल्यावर पहिलेच दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष ओळखलं. हे आपल्या जातीचं नाही, हे आलेलं आहे काहीतरी डाव करायला. मग ते झोपायची वाट बघायचं वारकऱ्याची. ते झोपायचं. आणि याचं जे ध्येय होतं, ज्याच्यावर नजर होती, जे ध्येय होतं 100 रुपये, ते कोट तपाशीत बसायचं, खिसं तपाशीत बसायचं. शेवटचा मुक्काम आला फार वाखारीचा मुक्काम आल्यावर त्यांनी मात्र हात जोडले न उभं राहिले. म्हणला वारकरी बाबा, म्हणजे काय, मी खरं बोलू का? म्हणले बोल ना. मी काय चोर नाही, ते वारकरी नाही, चोर आहे. मला देव भेटेल ही मला तर नक्कीच खात्री नाही, पण तुम्ही देव भेटलात. म्हणजे कसं काय? अहो म्हणले ज्या 100ला मी इतके मुक्काम तपासित होतो, ते 100 कुठं ठेवत होतो मी? कुठं? म्हणले तुझी आहे तुझ पाशी परी तू जागा चुकला. म्हणले झोपायच्या वेळेला तू बाहेर इकडे तिकडे गेला की मी काय करायचो? माझ्या कोटातले 100 रुपये तुझ्या कोटात ठेवतो. आणि तू काय करायचा? तुझा कोट टाकून द्यायचा, बाजूला ठेवायचा, आणि माझा कोट तपासायचा. हे गोष्टी करता गोष्ट नव्हते बाबासाहेब सांगत. तैसा हृदयामध्ये मी रामू, असा अचूक दृष्टांत. म्हणून तर आता ऐसे कोणी नामदेव पठाडे होणारच नाही महाराज. जगन्नाथांना पवार नाही होणार. असं रामदास बाबा मनसुख नाही होणार. विठ्ठल बाबा गुले नाही होणार. नाही की माणसं महात्मे होते महाराज. मला आठवण झाली एखाद्या महात्म्याची. मी आताच व्यवस्था आहे. मी दुपारी दादा महाराज मनमाडकरांचं एक प्रवचन ऐकलं. विठ्ठल काय बोलत गेलो लक्षात आलं का? आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रेम नावाची गोष्ट किती जन्माने कळेल हे मला माहीत नाही, पण ज्यांनी प्रेमानं देवाला जिंकलं त्या एका, आणि भक्त मातेची कथा आहे ती सांगतो आणि भजन करतो मधलं. तिचं नाव आहे शबरी. सर्वांना माहीत आहे, गोष्ट माहीत आहे, पण थोडा इतिहास सांगतो. शबर राजाची ती कन्या, त्याच्या आधी एका राजाची कन्याच होती. ती कुंभमेळा होता
आणि तिला कुंभमेळ्यात दर्शन स्नान कर. कुंभमेळ्यामध्ये स्नानाला महत्त्व जास्त आहे, लक्षात ठेवा. जसं आपल्या वारकरी पंथात तीर्थामध्ये गेलं की कीर्तनाला महत्त्व जास्त आहे, अशा प्रकारचं. ते मला जायचं वडिलांना सांगितलं, त्या पूर्वीच्या शबरराजाच्या आधीच्या जन्मात. मग त्यांनी काय केलं, आपली तरणी मुलगी आईला इच्छा तर होऊ नाही झालेली आहे, हट्ट आहे, बाल हट्ट आहे. मग पुरा करायचा त्याने काय केलं की आपली ही तरणी पोरगी कोणाही साधून कोणाची नजर पडू नये म्हणून असा दोन्ही बाजूनं तटच बांधला आणि तिला घेऊन गेले. ती गंगेत गेल्यावर तरी पश्चाताप झाला की हे नसकं देह, हा नासका देह आहे आणि मला संतांचं दर्शन घडावं म्हणून मी आले, केवळ स्नान नाही, त्या साधूचं दर्शन मला घडलं नाही, काय जन्माचं पाप असेल जन्मजन्माचं, म्हणून तिनं तिथं देहच ठेवला. पुढे ती शबर राज्याची कन्या झाली आणि कन्या उपवर झाल्यानंतर आणि महाराज उद्या 4 दिवसांनी लग्न आहे म्हणून रात्रीच्या वेळेला आई बरोबर उठली होती ती आणि बघितलं तर बाहेर सारी पशुची माळ बांधलेली होती, सारे पशु, हजारो पशु. आईला विचारलं, आई काय ग बाळा, ही दावण बांधलेली आहे, माझं उद्या 2 दिवसावर लग्न आलेले, हे कशा करताय? म्हणजे बाळा, आपल्या परंपरेमध्ये या सर्वांना हत्या करून जेवण द्यायचं आणि मग तुझं लग्न. तिथेच हृदय द्रवलं महाराज, तिथेच त्यागच करून निघूनच गेले. कुठे गेली ती गेली मातंग ऋषींच्या आश्रमाच्या जवळ. आणि मातंग ऋषीच्या आश्रमाची ती त्यांच्या नकळत सेवा करू लागली. संत सेवा कशी आहे, देवावरचं प्रेम कसं जवळ करतं, प्रेमाने देव आपला घरी कसा येतो, याचं एक जिवंत उदाहरण आता या अभंगात दिले ते पाहतोय आपण. पहाटेच्या वेळेला महाराजांना माहीत नसायचं, शिष्याला माहीत नसायचं, सुंदर आश्रम ज्या ठिकाणी स्नानाला मातंग ऋषी जायचे तो रस्ता झाडून असं सुंदर मंगल वातावरण करायचं, अशा प्रकारचं. बरेच वर्ष गेले. बऱ्याच वर्षानंतर एक दिवस तिला काय ताप आला, त्रास झाला, आजारी पडली आणि झोपेतून उठायला वेळ झाला. अचानक जाग आली, अरे अरे आपल्याकडून तर आश्रमाची आणि गंगेची वाट, बाबा स्नानाला जातात तिकडं आणि झाडायची राहिली म्हणून पळतच गेली. पण ती ज्या वेळेला गेली तिकडून महाराज शिष्य येण्याची वेळ एकच झाली. पाचोळ्याचा आवाज यायला लागला. ऋषीने विचारलं, कोण आहे, कोण आहे म्हटल्यानंतर लांबूनच दुरून नमस्कार केला की मी जातीहीन आहे, पहिले तर श्री आहे, आपल्या आश्रमात यायला नको पाहिजे, पण मला काय, माझी भावना, माझी श्रद्धा. म्हणले एवढ्या दिवस जी सेवा करते ती तूच करतेस का? म्हणले महाराज करते सेवा म्हणून. आता म्हणले तू आमच्या आश्रमात राहायचं, एवढ्या सेवेचं तुला फल मी देणार आहे. पण आश्रमात त्या मुलीला नंतर जी बाकीची पोरं होती त्यांना विकल्प आला. हो, विकल्प आल्यानंतर म्हणले काय बाबा आहे, मुलगी आहे, स्त्री आहे, यातीहीन आहे, ब्रह्मचार्याचा आश्रम आहे, हे असं बरं नाही, चांगलं नाही. तो विकल्प आला, पण तो विकल्प तिच्यावरती संदेह घेऊ लागले. संदेह फार मोठा वाईट आहे. संशयाहून थोरण पाप अनेक पाप नाही घोर. महाराजांच्या लक्षात आलं की यांच्या डोक्यात आश्रय आणि विकल्प आलाय. हा, ज्यांच्यावर संदेह घ्यावा तो आरोपाला पात्र असेल तर जरूर घ्या, पण जो आरोपाला पात्र नाही, निष्पाप आहे, अशा माणसावर संदेह घेणं पापच आहे ना. ते गेले नेहमीप्रमाणे आंघोळीला पोरपंपा सरोवर. ते सरोवर रक्तवर्ण पाणी झालेलं सारं. आंघोळ कशी करायची पोरांना म्हटलं, हे जरा रक्तपासारखं पाणी. गेले बाबाकडे, म्हणे बाबा असं असं झालंय. ते पाहायला आले, ते रक्तासारखं पाणी. पोरं चर्चा करायला, बघा तिच्यामुळं, तिच्याच परशाने, तिच्या येण्यानं आश्रमात अशी शबरीकडे बोटं करायला लागली, निर्भत्सनं करायला लागली, चर्चा करायला लागली, उपेक्षा करायला लागली. आणि बाबांनी सांगितलं, आता एक काम करा पोरांनो, हे पाणी शुद्ध होण्याकरता आपल्या घर आणि आश्रमात जी शबरी नावाची मुलगी आलेली आहे ना, तिचे पाय धुवा आणि ते पाणी आणा आणि या पाण्यात टाका, या रक्तात. आता बरं आहे का?
तिचीच सिंगल केली, तिचीच उपेक्षा, तिची निर्बसना आणि तिचंच पाय धुवायचं आणि ते पाणी आणायचं. पण आता गुरुजीची आज्ञा. गेली मुलं, पाय धुतले, ते गंगा आणली आणि पाण्यात टाकल्याबरोबर असं स्वच्छ पाणी झालं, स्वच्छ पाणी. आणि त्या दिवसापासून शबरीवर अपार श्रद्धा सर्व मुलांची सर्वांची जळली. पुढे गुरुजींचा आणि निर्याण काल जवळ आला आणि सांगितलं, शबरी बाळा मी जाणार आहे आता. आणि महाराज तुम्हीच जाणार असाल तर मला कशाला ठेवायचं? नाही म्हणले, तू केलेल्या सेवेचं फल तुला मिळणार आहे, तुला माझ्याबरोबर येता येणार नाही. तू इथं भजन करायचं आहे. त्या रामायणामध्ये वगैरे ग्रंथात हजारो वर्षाचं गणित दिलेलं आहे तिच्या तपाचं. एका जन्मात देव भेटेल हे डोक्यातून काढून टाका. एक वारी केली म्हणजे आपल्याला फली अजिबात डोक्यातून काढून टाका. हजारो वर्ष तपश्चर्या करणारी शबरी आणि तिला रामरायाचा अवतार होण्याआधी गुरुजींनी सांगितलं, जसं केले रामायण तसं की पुढे रामावतार होईल आणि प्रभू तुझ्या कुटीवर येतील आणि तुझी बोर खातील. ती वाटच पाहत होती महाराज. हो, येती अशी पुसे जाती या धाडी नुरो, असं असं आपल्या अभंगेत ना तसे. जब मोरे राम जी का आवा होगा, शबरी की कुटिया का पावा होगा. राम जी का आवा होगा, शबरी की कुटिया का पावा होगा. आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. संग संग लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावा होगा. जब मोरे राम जी का आवा होगा, शबरी की कुटिया का पावा होगा. जब मोरे राम जी का आवा होगा, शबरी की कुटिया का पावा होगा. मेरे राम जी का होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. कधी गेला कधी कुठी पावन होईल. आणि एक दिवस घडत असतो. मग आपण एवढं घडेल की मला माहित नाही, पण देव तरी कमीत कमी डोक्यातला आपला जाऊ नये. प्रभू आले, आपल्याला माहित आहे. तिला आनंद झाला, बसवलं, आसन दिलं आणि ती बोरं जी जमा केली होती ती पुढं मांडली. ते लक्ष्मणानं पाहिलं, काय म्हणले प्रभू, गोष्टी बोरं त्यांनी ना खाली बरं का. त्याची बी कथा आहे स्वतंत्र, ती काही मला काहीची. महाराज म्हणतात, हा आवडीचा हा प्रेमाचा महिमा आहे की यातीहीन कुलहीन कुठं शिकलेली होती का ती, डबल गॅजेट होती काय एखादी अभिनेत्यासारखी नटत होती. शबरी बघितली का तुम्ही रामायणात? असे कधीतरी कधीच केस न विचारलेली, कधीतरी अशा प्रकारची. पण तिचा भाव, तिचं प्रेम. महाराज म्हणतात, देव सर्वांना प्रेम देतो, पण ते प्रेम जेव्हा देतो त्याला प्रेमाचा दुष्काळ नसतो बरं का. एक डोक्यातलं घ्या. तिथे एक म्हणलंय ना, थोर प्रेमाचा भुकेला दुष्काळ अजिबात नाही. माझे मित्र पठारे महाराजांनी घातला दुकानी जेव्हा कीर्तन केलेले आणि देवानं प्रेमानं भक्तिप्रेमानं भरलेलं पोत कितीही जरी वापरलं तरी ते रीत होत नाही. मग या सिद्धांताला बाध येईल ना. मग देव जे प्रेम घेतो ते त्याचं त्याला आनंद लुटता येत नाही. तो भक्ताच्या करवी तो आनंद लुटत असतो. म्हणून पहिलं उदाहरण इथे आणि अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, महिमा महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची.
विठाला विठाला थोडा वेळ बाकी आहे, त्याच्यामध्ये पुढची कथा जी अभंगात आली तेवढी सांगतो, अधिकची काही सांगत नाही. इथे भक्तिप्रेमाचा प्रेमाचा महिमा सांगताना पहिलं उदाहरण आहे ते शबरीचं आहे आणि दुसरं उदाहरण आहे ते सुदामदेवाचं आहे. ते आपल्याला माहीत आहे, ऐकले, पण पुन्हा ऐका. काही गोष्टी अशा असतात महाराज, किती वेळा ऐकल्या ना तरी त्याचं वीट येत नाही. एक रामचंद्र महाराज नागपूरकर अभंग याच्या कीर्तनाला साधावा भक्तिकास, त्याच्यामध्ये मध्ये एक दृष्टांत आलाय. भीष्म पण केला खरा खरा आणि धनुर्धरा रक्षी रक्षिले. अगदी मी 15-16 वेळा तो दृष्टांत ऐकायचो, पंढरीत ऐकायचो, तीर्थात ऐकायचो, उत्सवात ऐकायचो, पण तो ऐकाच वाटायचं त्यांच्या मुखातून. तुम्हाला जवळचं उदाहरण सांगतो. आपल्या इथं आणलं होतं की नाही मला माहीत नाही. आमचे एक मित्र कीर्तन केसरी आम्हाला दोघाला म्हणायचे त्यावेळेला. ते काय आम्हाला कोणी पदव्या दिल्या नाहीत, लोक लावायचे. आता लोक काय करतील आणि कुठे नेऊन टाकतील. लोकांना स्तुती केलेल्या लोकांनी बुवाला बी बरा गुदगुल्या होतात. तेव्हा पाशांची गोष्ट आहे. माझे देखत पंडुंगापा दातार, निमन महाराज, सारे टाळकरी, त्यांनी माझ्याच देखत आग्रह धरला माधवबा जगतापांना, बाबा तोच अभंग ऐकायचा. त्यांचा एक अभंग सारखा ऐका वाटायचा. म्हणण्याचा अंग जबरदस्त होतं, वाघासारखा आवाज होता. पुण्यवंत पातळ लोकी नेला. किती वेळा मी ऐकलं पण कंटाळा कधी आला नाही. विठाला त्याची कथा येते, धरी धरी तो भाग्यवंत केला. सुदामा आणि कृष्ण हे बालपणीचे गुरुघरचे मित्र. कुणाची मैत्री कुठे घडेल, कुठे आणि काय कामाला येईल सांगता येणार नाही. कितीतरी उदाहरण आहेत अशी. मित्रप्रेम कामाला येत असतं, मग ते राजकारणात असू द्या, व्यवहारात असू द्या. एखाद्या मुलाचा परिस्थितीने म्हणा, अडचणीने म्हणा, तो 6वीलाच वर्ग सोडून देतो आणि त्याच्याच वर्गामध्ये एखादा मित्र शिकतो आणि तो जिल्हाधिकारी होतं की नाही बाळा असं. मग तो जिल्हाधिकारी झाला तरी याचा काही, याला त्याचं काही, तो आरतुरच बोलतो ना. असंच असतं ते. सुदामा कृष्ण बालपणीचे मित्र आणि फाट्याला जायचं होतं. फाटी म्हणजे सरपण. पूर्वी काय असं गॅस बीस नव्हतं बाळा, चूल विल तो प्रकार होता. पुढं तर इतका प्रकार बदलेल ना, पोराकरता टाळ्या वाजवा एकदम मला फारकं लई देखणं वाटतं. आणि नाना याचे दृष्ट काढीचं घरी गेलो नाही तो घोटाळा होईल. विठाला विठा बघा ना, ते खरं तर ते कीर्तनकार झाले हो. काय भारी कीर्तन, काय दिसेल, काय बोलायचं. नुसतं बघूनच 2-5 हजार रुपये तुला देतील माणसं. विठाला रूप देतो कुणाला, प्रेम मित्र प्रेम देतो कुणाला, शुरत्वाचं प्रेम देतो कुणाला, गाण्याचं गुण देतो कुणाला, वाजव. देवाचं देणं आहे ते. देवाच्या मनात आलं ते द्यायचं. त्या दिवशी त्याच्या मनात आलं होतं. सुदामा, त्या सुदामाजवळ ते मी लहानपणचं सांगत होतो. याच्याकडे बघून मला ध्यान पळा, तुझं लग्न होताना माझं ध्यान कर. मी असेल नसेल तो भाग पड, असलं तर आशीर्वाद द्यायला येईल तुला. हे पोरग मला फक्त नानं ध्यान करून द्यायचं की विना घेत होतं. मग येईन नक्कीच, मला वेळ असेल, जगलो न वाचलो तर. ऐका, याच्या लग्नात बरं का, तुझ्या नाही बाळा. तुझं लई जवळ आलंय काल म्हणून का झालंय नाही ना. मांडीवरचं भावाचं आहे ना, असं भावाच्या पोरावर जीव लाव, तुझंही लग्न होईल. विठ्ठल
अलीकडच्या पोरांना पोरींना आशीर्वादाची गरज नाही बुवाच्या, पोरांना आशीर्वाद मिळले पाहिजे. चिंतन असं चाललंय. याचं लग्न होईल ना तेव्हा हे गॅसन फिसन पार चुलन काही मागं पडल बरं का रे. स्वयंपाकाचं मशीन येईल, आता मशीन आहे ना, त्या मशीन मध्ये कच्चे पदार्थ टाकायचे, बटन दाबलं की स्वयंपाक तयार. भूक लागलेला पोहा आला आणि मिशनीत घातला की फुगून बाहेर. ते फाट्या नाही निघाले. गुरुआईला वाटलं पोरं आहेत, भूक लागेल, वेळ होईल जंगलात वनात गेल्यावर, आणि झालं तसंच. म्हणून सुदामाकडे ते पोहे दिले होते चणे. ते गेले जंगलामध्ये, काम झालं. आता गुरुग्रही आश्रमावर निघायचं तेवढंच अकाली पाऊस आला. आणि पाऊस आल्यानंतर यानं काय केलं, ज्याच्याजवळ दिलं त्यानं 2 अपराध केले तिथं सुदामाने. बारीक ऐका, ते करत जाऊ नका, कथा ऐकू नका. त्याने चोरून आणि एकट्याने खायला सुरुवात केली. ऐका चांगलं वाक्य, जरा कटुळे पण ऐका. चोरून खातं आणि एकटं खातं, घरामध्ये दार लावून. ती बोक्याची अवलाद. कळताने बोललेलं, आमची बोक्याची म्हणल्यावर तुमची कोणाची? आता हे बुवानी कीर्तन स्पष्ट सांगायची गरज नाही, सांगितलं तर फार म्हणा. गफुऱ्या मांजरीची, जी दिराला, सासूला, सासऱ्याला, स्वतःच्या मुलांना टाकून गपचीप हानी ती जातवान गफुरी मांजर. हो, लक्षात ठेवायचं. हे खाताना याला वाटलं की मला कोणी पाहत नाही, पण लक्ष होतं ना त्याचं. हे काय रे सुदामा, खातो काय, आवाज येतोय, झाडावर बसून खात होतं. काय नाही म्हणले, दात वाजतात. खातोय, दात वाजतात की खाताना. काही माणसं खाण्यात बी इतकी चलाक आहेत ना, कशी खातात त्यांनाच माहिती, आवाजच जेवण देत नाही. आणि काहींची इतका फुरका जोरास मारणार ना आमटीचा, त्या घासाचा. ते स्वयंपाक करणारी बाई तिकडून बघत ती काय फुरका मारते, त्याची सवय. आणि दात वाजतात, खात नाही म्हणतो, नाही म्हणले थंडीने वाजतात. डबल लबाड. असं दे तुझं कर्म तुझ्यावर. दोघं गेली गावाला, आश्रम सोडून दिला. आणि गेल्यानंतर भगवान गड्यानो राजा किर झाला कृष्ण बस, वेळ कमी, आपल्याला पुढे जायचं. हा दरिद्रीच राहिला. दरिद्री होता पण समाधानी होता. काही माणसं गरीब असतात पण समाधानी असतात. रस्त्याला खडी फोडायचं काम करणारी माणसं, त्यांना पडल्या झोप लागते की नाही. ज्यांना लाखो रुपये मिळतात त्यांना एक कधीच न कीर्तनाला येणारे ग्रस्त माझ्या कीर्तनाला यायला लागले. 4 वेळा मी पाहिलं म्हणून, अन्न कधी येत नव्हते, कसे यायला लागले बा, कसे यायला लागले. 5व्या वेळेला विचारलंच मी, म्हणला तुम्ही कीर्तनात येत ना, आयुष्यात आलाय कधी, कीर्तनाला यायला लागले, काय आवडतं तुम्हाला? बुवा कीर्तनातलं आवडतं हे पहिलं डोक्यातलं काढा. मग तुम्ही येतं कशी कीर्तनाला? अहो डॉक्टरनी झोप यायच्या गोळ्या आणि दिल्या, त्या खाल्ल्या की पहिली झोप यायची. आता त्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही. कीर्तनात नुसता स्वर ऐकला तरी मला झोप लागते. ऐकून जर झोप लागते तर मग कीर्तनात गेलं काय बिघड. ते कीर्तनात म्हणले झोपे करता इतकी पुढची माणसं महाराज. कीर्तनी बैसता निद्रे दरिद्री पण समाधानी. गंमत अशी झाली, बायकोनं म्हणावं एवढं मित्राचं सांगतं जा ना एकदा. इच्छा नसताना असं त्यात उल्लेख आहे. आटीवर गेलं, काही मागणार नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या, काही केलं. पण जाताना महाराज तिनं सांगितलं ते पहिलं ऐका. ऐका म्हणले, नाव सुशीला आणि वर्तन बी तसंच, बुद्धी फार. महात्म्याला आश्रम चालवणारा किंवा ग्रहस्थ आश्रमीला पुण्यानं त्याच्यात उत्तम अशी विचारवंत पत्नी मिळत असते. ती सुदामाला सांगते 3 जागा अशा आहेत तरी त्या हातानं जायचं नाही. 3 कळतील ना तुम्हाला. एक गुरु, द्विज म्हणजे ब्राह्मण आणि देव. पहिला देव, पुन्हा ब्राह्मण आणि पुन्हा गुरु. म्हणू काय
तसं म्हणतो मी गुरुजीच्या स्वरात. नाही देवद्विज गुरु देवद्विज गुरु तिघाचे दर्शन देवद्विज गुरु तिघाचे दर्शन देवद्विज गुरु देवद्विज गुरु दिगाचे गुरु दिगाचे दर्शन दिगाद्विज गुरु दिगाचे दर्शन दिगाद्विज गुरु न घ्यावे देवद्विज गुरु दिगाचे दर्शन देवद्विज गुरु दिगाचे मंदिरात रीती आता न जाऊ नये, ब्राह्मणाकडून फुकट काम करून घेऊ नये, अजून आपण त्या श्रद्धा जपतो. आणि गुरुचं दर्शन हरिकथा फुकट ऐकू नये म्हणून मान देण्याची पद्धत आहे. आपल्याकडे नाही ते, तिकडे मराठवाड्यात. हो बाबा गेले की लोक रीती हाताने पाया पडत नाही. आपल्या सुद्धा इकडे आता आजपासून नियम सुरू करा. गरीबाला नाही देता आलं फार तर त्यांनी 10 रुपये द्या, 5 दिले तरी भरपूर झाली. पण भाऊसाहेब बसलेत ना, हा एक पगारातले 4 आणि मला द्या एका महिन्याची कीर्तन संपल्यावर देताल का? नाही, ते तिकडं पद्धत आहे. गडाकडं पहिला पगार झाला, मुलगी मुलगा असो, तो नोकरीला लागलं की तो घरात वापरायचा नाही, तो गडावर द्यायचा. मी परवा रामजन्माच्या काळात माझं कीर्तन होतं सिल्लोडजवळ बोदेगावला, आणि महाराज मला कळलं की 91 लाख रुपये एकाच गावाने गडाच्या कामाला दिले ते दिले. चेअरमन गावकऱ्यांनी सांगितलं आमचं नाव सांगायचं नाही, नाही तर मीडियावाली घोटाळा घालते. ही पद्धत आहे महाराज. तिकडं पहिलं पोतं पिकलं की गुरुच्या गादीवर जातं. आपली देवळाचं काम चाललं असलं आणि सिमेंटची गुणी जर तिथं पडलेली दिसली मोकळी तर हे नालायक उचलून नेतं. काय इतकी प्रतारणा करते आपली परमार्थाची, इतकी म्हणजे श्रद्धा नाही, भाव नाही, तेवढी आवड निष्ठा नाही. लक्षात ठेवा. काय आपल्याकडे द्यायला म्हणून मुठभर पोहे घेतले आणि सुदामा रस्त्यानं चालता चालता मूर्छा आली. भगवान परमात्मा आहे. माझा मित्र माझ्याकडे येतो हे त्याला सांगावं लागत नाही. ज्याला न सांगता कळतं त्याला देव म्हणत जावं. जो फक्त आणि फक्त आपल्या भक्तावरच प्रेम करतो त्याला देव म्हणावं. अशा देवानं भक्ताचं येणं पाहिलं, मित्राचं येणं पाहिलं आणि गरुडाला सांगितलं जा. मूर्छा आली माझ्या मित्राला, खांद्यावर टाकलं, गरुडाने ऐकलं आणि महाद्वारामध्ये ठेवलं. पाहिलं शुद्धीवर आले, काय दिसतंय? एकानं विचारलं बाबा लांबून आलात, दूरदेशी दिसता, ब्राह्मण दिसता, काय काय करणार, कशा करता आलात? त्याचं उत्तर सुदामदेव त्याला म्हणतो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर के सुदामा करीब आ गया है, सुदामा करीब आ गया. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया का नाम है सुदामा, बता दो कन्हैया नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब
गया है, अरे द्वार पाओ कन्हैया से कह दो, अरे द्वार पाओ कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा कहीं आ गया है, इधर पे सुदामा कहीं आ गया। जरा टाळ्या वाजवा संभाजीराजे करता. आणि हा अभंग केवळ आणि केवळ संभाजीरावला पाहिलं. मी बोरकर, विनोद झेंडे यांना पाहिलं की मला सुदाम कथा सांगावी वाटते. परत पुन्हा विचारलं, कुणी सांगितली का? पुनरावृत्तीचा दोष नको. चालेल, 5-7 मिनटं राहिलेत, मी पुढे जातो. आपले सुमंत बाबा भागवतात मराठी म्हणायची. सांग रे कृष्णाला एक वेळ भेट सुदामाला. जय हो. पुढचं तर फारच भारी. बाबांना काय देणगी. एक वेळ भेट सुदामाला, एक वेळ भेट सुदामाला. असं सांग कृष्णाला. सुदाम नाव कळून पळतच आलं. सर्वांना माहित आहे, सर्वांना अचंब वाटला. विशेष करून पत्नीला लक्ष्मीला वाटला. असा उल्लेख म्हणत बसायचं नाही. आता स्वतःच्या शेजारी खुर्ची टाकून बसायला लागलो. इतका आनंद, इतका आनंद. त्या आनंदाचे अश्रू सुदामाच्या पायावर पडायचे आणि पाय धुवले जायचे. आणि मग भगवान आता मनातल्या मनात म्हणले, सुदामा आता माझ्या मनात आले. आतापर्यंत प्रारब्धाच्या भोगानं तुला जगावं लागलं. तुझ्या जन्माच्या वेळेला तुझ्या कपाळावर सटवीनं अक्षर कोरलं होतं, स्त्रीक्षय. पण मी बदलणार आहे. आता मी बदलणार आहे. पण त्याच्याकरता मी काही घेणार आहे, मग देणार आहे. घेसी तेव्हा देशी. भगवान मनात म्हणतात. हळूच बोलले, काय रे सुधा? सुधा म्हणजे मा सुद्धा नाही लावला. बोलणारे काना. कशाने येतं हे? श्रीमंतीने नाही येत हे, भावानं येतं, प्रेमानं येतं. मित्रप्रेम होतं, मैत्री याची चितकळा. अर्जुनाचं वर्णन केलं तसं. काय दिलं रे वहिनीने? काय दिलं? लाजलं. अष्टभोग तुला चढवतात आणि माझं हे कोरडं पोहे दाबले. पण देव म्हणले आता सुट्टी नाही. ओढले पोहे आणि केली खायला सुरुवात. 3रं कडवं आहे अभंगाचं. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे. होके मारी कोरडेचे, होके मारी कोरडेचे, थोडा प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ तयाला. होके मारी कोरडेचे, होके मारी कोरडेचे, थोडा प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ पोहे खायला सुरुवात केली. सुदाम रडू लागले. सुदाम रडतो म्हणून देवही रडू लागले. एकमेकाला विचारलं, का रे रडतो का ना? आणि विचारलं, का रे रडतो सुदामा? अरे एवढे आवडतात का तुला गरीबाचे? काही नाही, नुसते कोरडेच पोहे. त्यावेळेला देवानं उत्तर दिलेलं फार मजेचं आहे, अत्यंत चिंतनीय आहे. सुदामा, अरे त्यावेळेला एक शबरी भेटली आणि तिला मला गोड बोर दिली होती रे. विदुर काकानं मला कणे दिल्या होत्या रे. लोक देतात मला, भावानं नाही, अहंकारानं देतात. आणि अहंकारानं दिलेलं मला आवडत नाही, भावानं दिलेलं मला आवडतं. ऐक, मला रडाई येतं ते तुझ्या भावाचं, पोह्याचं. ते दोघांना मिठी मारत होते, बोलत होते. तेवढ्याच भगवंतानं पूजा करायला घेतली आणि कुंकवाचा गंध भरला असा अंगठ्यावर. गंधाच्या 2-3 पद्धती आहेत, पण हा गंध कोरडाच कुंकू घेतलं आणि तो लावण्याची पद्धत आहे पहा, आहे की नाही. एक गंध असा आहे बघा, त्या वाला करायचा लावायचा, ती चिटकत आणि माणूस असं नकलीत.
तो गंध नाही बरं का, हा शुभ गंध. शुभ म्हणजे कळलं का, निवडून आल्यानंतर, नवरदेव झाल्यानंतर अंगठ्याचा लावला जाईल तुला टिळा. शुभगंध. माझं ध्यान कर. चुलती येईल, कलवरी येईल, आंघोळ झाली ना की तो असा अंगठा. काय काय आम्हाला शुभगंध लावतात, वा. बुक्का लावताना. काय शुभगंध आहे, सारी काळे कपडे केली. वा वा, काय सांगू आता आज तुमचे उपकार. असं आहे. म्हणून मग असे सरपंचाच्या घरी जेवलो. बारीकच पोरग आहे त्याचा, अजून लहान आहे, आणि त्याला बारीक चिटकून म्हणलं बरं झालं सरपंच त्याच्या हातून छोटा गंध लावा मला. असा टेकवायचा आणि 4 जणांना लावायचा बुक्का. पण माणसं गर भरून घेणार, बोलायचं काय प्रेम होतोय तर कोणाला माहिती. म्हणलं असू दे, चांगलं आहे. लावतात ना आपल्याला. म्हणलं आपण तरी काय कंटाळा करा, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. त्याला मॅचिंग आवडत होती काय कोणाला माहिती. त्यांनी बरोबर तो कलर शोधला या. अशा प्रकारचा बुक्का. काय सांगत होतो मी, तो गंध लावताना सुदामाच्या कपाळाला इतकं जोरात गंध लावला. आता देवाने अंगठा फिरवला आणि श्रीक्ष अक्षर बदललं आणि तिथं यक्षस्त्री अक्षर तयार झालं. एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी बोल प्रार्थना हरी कृपा माता हरी मुखी दाता हर बलिदाना हर बलिदाता रामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली वेळ संपलेली आहे. कडवं माहित आहे आपल्याला. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला मोष्टी पोये घेऊन तुझ्या भेटी लागी आला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला. शबरीच्या घरी देवाचं जाणं, सुदामाचं कोरडं पोहे पानं,